जळगाव जामोद शहरामधून ज्यावेळेला गणपती विसर्जनाला सुरुवात झाली त्यावेळेला हेच वायली वेसमधून या घटनेला सुरुवात झाली। मी सध्या जळगाव जामोद शहरातल्या वायली वेसमध्ये या ठिकाणी उभा आहे आणि याच वायली वेसमधून ज्यावेळेला गणपती विसर्जन मिरवणूक जात होती त्यावेळेला त्या विसर्जन मिरवणुकीवर याच परिसरातून दगडफेक झाल्यानं मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे। या वेळेला या ठिकाणी 150-200 नागरिकांचा जमा सुद्धा होता। मोठमोठे दगड आणि या ठिकाणी नागरिकांवरती फेकण्यात आले, म्हणजे गणेश मंडळावरती या ठिकाणी फेकण्यात आले। त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। संपूर्ण रात्रभर जळगाव जामोद शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अद्यापही या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे। ठिकठिकाणी चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। आपण जर बघितलं तर हा वायली वेस आहे। या वायली वेसमध्ये अद्यापही पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिसांनी या जमावाला पागवण्यासाठी जवळपास 5 राऊंड फायर केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। मात्र अद्यापही 15 जे गणेश मंडळ आहेत त्या 15 गणेश मंडळांनी या ठिकाणी अद्यापही विसर्जन मिरवणूक थांबवलेली आहे। अद्यापही त्यांनी गणपतीचं विसर्जन या ठिकाणी केलेलं नाही। 15-16 तासांचा अवधी या ठिकाणी झालेला आहे। मात्र जोपर्यंत या आरोपीवरती कारवाई होत नाही या भूमिकेवरती अडून हे गणेश मंडळ थांबलेले आहेत आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत गणेश मंडळ या ठिकाणी गणपती विसर्जन करणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव जामोद, वायली वेस, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।